आणि आता बातमी वारी संदर्भातली। नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना विधिपूर्वक स्नान घालण्यात येणार आहे। दरम्यान सध्या आपण पाहतोय वारकरी हे नीरा नदीमध्ये स्नान करताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने वारकरी सध्या नीरा नदीच्या काठावर आहेत आणि वारीच्या पार्श्वभूमीवर इथे एनडीआरएफचं पथक सुद्धा तैनात आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। सगळ्या वारकऱ्यांना सतर्क राहण्याचाही इशारा देण्यात येतो। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष नलावडे यांच्याकडून। संतोष, काय सांगाल? नीरा नदीमध्ये सध्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं स्नान करण्यात येणार असल्याची माहिती आहे। नक्कीच मोहिनी, खरं तर आज जो सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या आगमन जे आहे ते होत आहे आणि या आगमनाच्या अनुषंगानं जर पाहिलं तर या ठिकाणी आज दत्त घाटावर नीरा स्नान होणार आहे आणि त्या अनुषंगानं जर आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर विशेष उपाययोजना ज्या आहेत ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या एकूणच पाहायला मिळत आहेत। आणि कालच नीरा नदीमध्ये पाणी देखील मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलं होतं, जेणेकरून हा घाट जो आहे तो स्वच्छ व्हावा त्या अनुषंगानं या ठिकाणी पाणी सोडण्यात आलं होतं आणि आता पाणी पातळी देखील कमी झालेली आहे। त्यामुळे आता वारकरी जे आहेत ते नीरातून म्हणजे पुणे जिल्ह्यातून आता सातारा जिल्ह्यामध्ये आज प्रवेश करत आहे आणि आजचा जो मुक्काम आहे तो लोणंदमध्ये असणार आहे। मोहिनी, अगदी नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर यांच्या पादुकांचं हे स्नान होणार आहे। त्यासाठी आता प्रशासनाने सुद्धा तयारी केली आहे। एकूणच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर इथे एनडीआरएफचं पथक सुद्धा नीरा नदीमध्ये तैनात। तर नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं हे स्नान होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज वारकरी सुद्धा इथे स्नान करताना आपण पाहू शकतोय। सध्या पाऊस त्या ठिकाणी थांबलेला आहे। सकाळपासून खरं तर पावसानं काहीशी उसंत घेतली आहे, मात्र प्रशासन सतर्क आहे आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर इथे एनडीआरएफचं पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांचं स्नान करण्यात येणार आहे आणि त्यासाठी इथे वारकरी मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। अतिशय रम्य असा हा परिसर सध्या आपण टीव्ही मराठीवर पाहतोय। ही दृश्य आपण पुलावरची पाहतोय। या ठिकाणी वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात इथे पोहोचलेले आहेत। पंढरीच्या दिशेने या वारकऱ्यांची वाटचाल सुरू आहे आणि आता सध्या नीरा नदीच्या पुलावर खरं तर हे वारकरी इथे पोहोचलेले आहेत। काहीच वेळामध्ये इथे माऊलींच्या पादुकांचं स्नान होणार आहे।